गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती बघूया। चला तर आज होली आहे आणि हॅपी होली सर्वांना, रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर आपण आपलं लेक्चर कंटिन्यू करूया। सिंधुदुर्ग विभागाचे नाव कोणते आहे? कोकण विभागात येते सिंधुदुर्ग हा जिल्हा। सिंधुदुर्ग हा जिल्हा। मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरस। तालुके बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते येते? सावंतवाडी तालुका, कणकवली तालुका, कुडाळ तालुका, देवगड तालुका, दोडामार्ग तालुका, मालवण तालुका, वेंगुर्ला तालुका, वैभववाडी तालुका, असे 8 तालुके येतात। नेक्स्ट बघा क्षेत्रफळ। तर क्षेत्रफळ किती आहे? एकूण 5207 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे। मैलमध्ये बघा किती होते? 2010 चौरस मैल, लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे लोकसंख्या। महत्त्वाचं पॉईंट आहे लोकसंख्या। बघा एकूण लोकसंख्या किती आहे? 8,48,868। 2011च्या जनगणनेनुसार आहे ही लोकसंख्या, लक्षात ठेवा। लोकसंख्येची घनता किती आहे? तर लोकसंख्येची घनता बघा 163 प्रति चौरस किलोमीटर, म्हणजे 420 चौरस मैल एवढी लोकसंख्येची घनता आहे। नेक्स्ट आहे शहरी लोकसंख्या। तर शहरी लोकसंख्या किती आहे? तर 12.6% एवढी शहरी लोकसंख्या आहे। नेक्स्ट आहे साक्षरता दर। तर साक्षरता दर किती आहे? 86.54% एवढा साक्षरता दर आहे। लिंग गुणोत्तर बघा 1.05 एवढं लिंग गुणोत्तर आहे। नेक्स्ट आहे प्रशासन। प्रशासन बघा जिल्हाधिकारी कोण आहे? तर श्री किशोर तावडे हे जिल्हाधिकारी आहे, आताचे आहे, लक्षात ठेवा। इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जिल्हाधिकारीवर प्रश्न विचारतात। लोकसभा मतदारसंघ कोणता येतो? तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ येतो, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। विधानसभा मतदारसंघ कोणता येतो? तर सावंतवाडी, कणकवली, कुडाळ हे विधानसभा मतदारसंघात येतात। आणि इथले खासदार कोण आहे? तर विनायक राऊत हे खासदार आहेत, विनायक राऊत, लक्षात ठेवा। महत्त्वाचं आहे खासदार विनायक राऊत। नेक्स्ट बघा पर्जन्य किती आहे इथलं? तर वार्षिक पर्जन्यमान आहे इथलं 3287 मिलीमीटर। किती आहे? तर 3287 आणि इंचमध्ये 129.4 इंच एवढं, लक्षात ठेवा। प्रमुख शहरे बघा, प्रमुख शहरे कोणते येतात? तर मालवण आणि कणकवली हे इथले प्रमुख शहरे आहे। नेक्स्ट बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती बघू आपण। सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा। याचे प्रशासकीय केंद्र कोणते? सिंधुदुर्ग नगरी ओरस बुद्रुक येथे आहे प्रशासकीय केंद्र कोणतं आहे? तर सिंधुदुर्ग नगरी ओरस बुद्रुक। सिंधुदुर्ग हा सागर तटीय जिल्हा आहे। तर कसला जिल्हा आहे? सागर तटीय आहे। कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाणारे आप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे। बघा कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखतात। सिंधुदुर्गचे गांधी म्हणजेच कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे, लक्षात ठेवा। गोपुरी नाव सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते। तर कोणती बोली बोलली जाते सिंधुदुर्गात? मालवणी। नेक्स्ट बघा पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस। पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहे। आणि सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त 38 किल्ले असणारा, तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे। तर किती किल्ले आहे? 38 किल्ले आहे। तसेच सर्व प्रकारचे जलदुर्ग, गिरिदुर्ग, भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे, लक्षात ठेवा। 38 किल्ले आहे इथे। इतिहास बघा अर्वाचीन
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कधी झाली तर कधी झाली 1 मे इसवी सन मध्ये 1981 मध्ये 1 मे इसवी सन 81 पूर्ण डेट दिलेली आहे. 1 मेला झाली पण ते इसवी सन 1981 ला झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव काय होते तर दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते. ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. तर आधीचे नाव काय होते तर दक्षिण रत्नागिरी जिल्हा. तर आधीचे नाव बदलून आता सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग. तर शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग कोणत्या बेटावर बांधलेला किल्ला आहे तर कुरटे बेटावर. लक्षात ठेवा बेटाचं नाव. आणि त्याला जलदुर्ग असे म्हणतात. हा जिल्ह्यात आहे. आणि 1999 साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. तर कोणत्या साली 1999. लक्षात ठेवा 1999 साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. पहिला पर्यटन जिल्हा लक्षात ठेवा सिंधुदुर्ग आहे. तो कधी घोषित करण्यात आला ते 1999 मध्ये. चतुसीमा बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या. तर पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, पूर्वेकडे कोल्हापूर जिल्हा आहे, दक्षिणेकडे गोवा राज्य आहे आणि उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा आहे. लक्षात ठेवा चतुसीमा विचारतात कोणत्या दिशेला काय म्हणून. पश्चिमेकडे अरबी समुद्र, पूर्वेकडे कोल्हापूर जिल्हा, दक्षिणेकडे गोवा राज्य, उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा. नेक्स्ट बघा जिल्ह्यातील तालुके व नद्या. तर बघा तालुके बघा कणकवली तालुका, कुडाळ तालुका, देवगड तालुका, दोडामार्ग तालुका, मालवण तालुका, वेंगुर्ला तालुका, वैभववाडी तालुका, सावंतवाडी तालुका इथले तालुके आहे. वरती बघितले आपण. नद्या बघा शुक नदी, कर्ली नदी, गड नदी, तेरेखोल नदी, आचरा नदी, तिल्लारी नदी, देवगड नदी. मासेमारी बघा इथली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 121 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. तर किती लाभला आहे समुद्रकिनारा 121 किलोमीटरचा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला आहे. त्यामुळे इथे भरपूर मासेमारी होते. तर प्रमुख व्यवसाय मासेमारी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे तर 121 किलोमीटरचा. नेक्स्ट बघा प्रमुख मासेमारी आणि बंदरे. तर किती आहे 8 आहे. आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट हे इथले प्रमुख मासेमारी बंदरे आहे. मच्छीमारांची संख्या बघा 25,365 एवढी मच्छीमारांची संख्या आहे. मत्स्योत्पादन बघा 19,273 मेट्रिक टन एवढी मत्स्योत्पादन होते. मच्छीमार सहकारी संस्था किती आहे इथे तर एकूण मच्छीमार सहकारी संस्था आहे 34. एकूण सभासद आहे 14,216. मच्छीमार सहकारी संस्था आहे 36 आणि एकूण सभासद आहे 14,216. नेक्स्ट बघा प्रेक्षणीय स्थळे. आचरा खाडी, बॅकवॉटर, आंबोली थंड हवेचे ठिकाण, कुणकेश्वर मंदिर, देवगड, तेरेखोल किल्ला, देवगड किल्ला व दीपगृह, राजवाडा, सावंतवाडी, मोती तलाव, सावंतवाडी, विजयदुर्ग किल्ला, संत राऊळ महाराज मठ कुडाळ, पाट तलाव, सावडाव धबधबा, सिंधुदुर्ग किल्ला ही इथली प्रेक्षणीय स्थळे आहे. जय गणेश मंदिर मालवण, दत्त मंदिर माणगाव, धामपूर तलाव धामपूर मालवण, यशवंतगड किल्ला रेड्डी, पांडवकालीन द्विभुज गणपती रेड्डी, वेंगुर्ला बंदर. नेक्स्ट आहे जय गणेश मंदिर मालवण, श्री दत्त मंदिर माणगाव, धामापूर तलाव धामापूर मालवण, यशवंतगड किल्ला रेड्डी, पांडवकालीन द्विभुज गणपती रेड्डी, वेंगुर्ला बंदर, वेंगुर्ला दीपगृह, मारवण, रॉक गार्डन, पवनचक्की, देवगड. समुद्रकिनारे बघा कुरवाड देवगड, मिठबांग देवगड, तारांबरी देवगड, आचरा मालवण, तारकर्ली मालवण,
चिवला राजकोट मालवण, वायरी मालवण, देवबाग मालवण, निवती वेगुर्ला, भोगवे वेगुर्ला, खवणे वेगुर्ला, केडूस मोबार वेगुर्ला, रेडी वेगुर्ला, वेगुर्ला बंदर, सागरेश्वर वेगुर्ला, शिरोडा वेगुर्ला. नेक्स्ट बघा बँकिंग विभाग. तर राष्ट्रीय बँक किती आहे इथे? तर एकूण राष्ट्रीय बँक आहे 66 शाखा, सहकारी बँक आहे 106 शाखा, ग्रामीण बँक आहे 15 शाखा. लक्षात ठेवा. मासेमारी बघा, समुद्र किनाऱ्याची लांबी 121 किलोमीटर, मासेमारी क्षेत्र 16,000 चौरस किलोमीटर, मुख्य मासेमारी केंद्र 8 आहे, विजयदुर्ग, देवगड, आचरा, मालवण, सर्जेकोट, कोचरे, शिरोडा. मासेमाऱ्यांची संख्या ही 25,065. एकूण मत्स्य उत्पादन किती आहे? तर 19,273 मेट्रिक टन. मत्स्य सहकारी संस्था आहे 34, एकूण आहे 14,216. सिंधुदुर्ग जिल्हा हा 5,207 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. तर किती क्षेत्रामध्ये पसरलेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा? 5,207. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 2001 लक्षात ठेवा. 2001च्या जनगणनेनुसार. वरती आपण 2011च्या जनगणनेनुसार बघितले. 2001मध्ये किती होते? 8,68,825 एवढी 8,68,825 एवढी आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्ग नगरी हे शहरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा, कर्नाटक राज्य आणि गोवा राज्याने, तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने आहे. सीमा पण यात वेगळी दिलेले आहे कोणते राज्य आहे म्हणून. नेक्स्ट बघा वीज क्षेत्र किती आहे? तर पंपसंच विद्युतकृत 13,966, बायोगॅस 571, गावातील विद्युतीकरण 741, सार्वजनिक स्वास्थ्य बघा. जिल्हा रुग्णालयाची संख्या 1, उपजिल्हा रुग्णालय 3, ग्रामीण रुग्णालय 7, प्राथमिक आरोग्य केंद्र 38, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे 246, उपजिल्हा झेडपी 10 आहे. वाहतूक व दूरसंचार बघा. एकूण लोहमार्ग 103 किलोमीटर, रस्त्यातून जोडलेली गेलेली गावे 743, एकूण रस्त्याची लांबी 4,640, राष्ट्रीय महामार्ग 108, राज्य महामार्ग 668, जिल्ह्याचे रस्ते 1473, 1,473, गावाचे रस्ते 2,391. रेल्वे स्थानके बघा 7 आहे. वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ, सावंतवाडी, मधुरा. पर्जन्यमान 3,287 मिलीमीटर. सरासरी पाऊस येथील खूप जास्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या बघा. तेरेखोलगड, देवगड, कर्ली, वाघोटण. सांख्यिकीय माहिती बघा. लोकसंख्या बघा 8,68,825, पुरुष 4,17,890 एवढे पुरुषांची संख्या आहे. 4,17,890. स्त्रियांची संख्या बघा 4,50,935 एवढी स्त्रियांची संख्या. साक्षरता दर बघा 80.30%. पुरुष साक्षरता बघा 90.30. स्त्री साक्षरता 71.20. लक्षात ठेवा हे महत्त्वाचे पॉईंट आहे. घनता बघा 167 प्रति चौरस मीटर. लिंग अनुपात 1,089. 1,000 पुरुषांमागे 1,089 स्त्रियांची संख्या ही जास्त आहे. येथील एकूण लोकसंख्येच्या 91% लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात किती लोकसंख्या आहे? एकूण लोकसंख्येच्या 91%. तहसील कार्यालय बघा 8 आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी. पंचायत समिती बघा 8 आहे. पंचायत समितीसुद्धा 8 आहे. एक आहे दोडामार्ग, सावंतवाडी, वेगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी. नगरपालिका बघा. नगरपालिकांची संख्या 4 आहे. तर वेगुर्ला, सावंतवाडी, मालवण आणि कणकवली ह्या इथल्या नगरपालिका आहे. ग्रामपंचायत बघा एकूण किती आहे? एकूण ग्रामपंचायत आहे 433, एकूण गावे आहे 743, एकूण शहरे आहे 5, पोलीस स्टेशन आहे 9, पोलीस
पोस्ट आहे 23. भौगोलिक माहिती बघा, उत्तर रेखांश किती आहे, तर उत्तर रेखांश आहे 15.37 ते 16.40. पूर्व अक्षर उत्तर 73.19 ते 74.18. भौगोलिक ठिकाण बघा 5207 चौरस किलोमीटर. हवामान कमाल तापमान 16.30 सेल्सिअस, किमान तापमान 33.80 सेल्सिअस. लक्षात ठेवा तापमान. पर्जन्यमान 3287 मिलीमीटर. सरासरी पाऊस खूप जास्त आहे, हे बघितले आपण. महत्त्वाच्या नद्या पण बघितले, हे परत झालं आहे. कृषीविषयक माहिती बघा इथली. महत्त्वाची पिके कोणती आहे, तर तांदूळ, नारळ, कोकम, आंबा, काजू ही इथली महत्त्वाची पिके आहे. तांदूळ, नारळ, कोकम, आंबा, काजू. वार्षिक पिके बघा, कोकम, आंबा आणि काजू इथली वार्षिक पिके आहे. सिंचन 33,910 हेक्टर एवढं सिंचित आहे. असिंचित 1,04,390 हेक्टर. जंगले बघा 38,643 हेक्टर एवढं प्रमाण आहे जंगलाचं. जिल्ह्यामध्ये एकूण 74% भूमी असून ती छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांद्वारे आयोजित केली जाते. चांगल्या आणि छोट्या माध्यमातून सिंचित क्षेत्र केवळ 23.48% आहे. लक्षात ठेवा. प्रमुख प्रकल्प कोणते? 2 तिल्लारे आणि टाळबा प्रमुख प्रकल्प आहे. मध्यम प्रकल्प 4 आहे. छोटे प्रकल्प राज्यस्तरीय 33 आहे. झटपीस्तरीय जिल्हास्तरीय 460 आहे. सहकारी संस्था बघा, एकूण सहकारी संस्था आहे 971. सहकारी संस्थेतील सदस्य 3,82,000 आहे. औद्योगिक संस्था बघा, छोटे औद्योगिक कारखाने 718 आहे आणि 2,778. सहकारी औद्योगिक मालमत्ता 2 आहे. नेक्स्ट बघा, किनारी सौंदर्य. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला अरबी समुद्राच्या किनारी एक भली मोठी किनारपट्टी लाभली आहे. येथे सुंदर समुद्रकिनारे, शांत आणि नयनरम्य असे निसर्ग ठिकाण आहे. मालवणी पाककृती. जिल्हा आपल्या चवदार मालवणी पाककृतीसाठी ओळखला जातो, जो मसालेदार आणि चवदार पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? मसालेदार आणि चवदार पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. मालवणी पाककृतीमध्ये मुख्यतः सी फूड, स्वादिष्ट पदार्थ, नारळ आधारित करी आणि तांदूळ आधारित तयारी समाविष्ट आहे. मंदिर आणि तीर्थक्षेत्र बघा, सिंधुदुर्ग ही विविध प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. आचरा येथील रामेश्वर मंदिर, कुणकेश्वर येथील कुणकेश्वर मंदिर आणि रेड्डी येथील महालक्ष्मी मंदिर ही जिल्ह्यातील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहे. लक्षात ठेवा धार्मिक स्थळे. वैविध्यपूर्ण वनस्पती आणि प्राणी. हा प्रदेश घनदाट जंगले आणि वन्यजीव अभयारण्यासह जैवविविधतेने समृद्ध आहे. राधानगरी वन्यजीव अभयारण्य असेच एक अभयारण्य आहे. इथे बघा, राधानगरी वन्यजीव अभयारण्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवा. विविध प्रजातींचे पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणारे प्राणी यासह विविध वनस्पती आणि सरपटणारे प्राण्यांसाठी ओळखले जाते. बघा, ऐतिहासिक महत्त्व बघा, किल्ल्यांव्यतिरिक्त सिंधुदुर्गाने महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना पहिल्या आहेत. मराठा साम्राज्याचा अत्यावश्यक भाग होता आणि शिवाजी महाराजांच्या नौदल रणनीतीमध्ये यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अल्फान्सो आंबा इथलाच आहे. हा जिल्हा स्वादिष्ट अल्फान्सो आंब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, ज्याला हापूस देखील म्हणतात. तर बघा, हापूस आंब्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे, त्यालाच आपण अल्फान्सो आंबा असे म्हणतात. जगातील सर्वोत्तम आंब्यापैकी एक मानला जातो. पहिला पर्यटन जिल्हा पण सिंधुदुर्ग जिल्हा आहे. 1999 साली सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. जिल्ह्यात देवगड, वैभववाडी, दोडामार्ग, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या 8 तालुक्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समृद्ध इतिहास, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा यामुळे पर्यटक, इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करणारे हे उल्लेखनीय ठिकाण आहे. चला, तर आपली माहिती संपली. खूप सारी माहिती होती. चला, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.